रामकृष्ण हरी. आज आपण धर्मनाथ बीज कथा ऐकणार आहोत. तर आज माघ शुद्ध द्वितीयेचा तो पवित्र दिवस ज्याला धर्मनाथ बीज म्हणून ओळखले जाते. नवनाथ परंपरेत धर्मनाथांची कथा अतिशय अद्भुत आहे. ही कथा सुरू होते मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांच्यापासून. एकदा हे दोघे आपल्या सद्गुरू दत्तात्रेय प्रभूंना भेटण्यासाठी गिरनार पर्वतावर गेले. 6 महिने गुरुकृपेत राहिल्यानंतर त्यांनी लोककल्याणासाठी तीर्थयात्रेची परवानगी मागितली आणि प्रयागाकडे प्रयाण केले. त्यावेळी प्रयागमध्ये त्रिविम नावाचा राजा राज्य करत होता. राजा उदार आणि न्यायप्रिय होता, परंतु दुर्दैवाने राजा स्वर्गवासी झाला आणि संपूर्ण राज्य शोकात बुडाले. राणी रेवती दुःखाने कोलमडून गेली. प्रजेचे दुःख पाहून मच्छिंद्रनाथांचे हृदय द्रवले. त्यांनी अंतर्ज्ञानाने पाहिले, परंतु राजाचे आयुष्य संपले होते. तरीही लोककल्याणासाठी त्यांनी एक मार्ग निवडला. मच्छिंद्रनाथांनी आपल्या योग सामर्थ्याने राजाच्या मृतदेहात प्रवेश केला. राजा पुन्हा जिवंत झाला. प्रजा आनंदाने जल्लोष करू लागली, पण प्रत्यक्षात राजा नव्हे तर राजाच्या देहात मच्छिंद्रनाथ राज्य करत होते. आपले मूळ शरीर गोरक्षनाथांनी एका गुप्त भुयारात सुरक्षित ठेवले. 12 वर्षे ते शरीर जपण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. या काळात राणी रेवती गर्भवती झाली आणि तिला पुत्र झाला. त्या पुत्राचे नाव धर्मनाथ ठेवले गेले. धर्मनाथ वाढू लागला. राज्य सुखाने चालले होते, परंतु एके दिवशी सत्य उघड झाले. राणीला समजले की राजा प्रत्यक्षात मच्छिंद्रनाथ आहेत आणि 12 वर्षानंतर त्यांना देहत्याग करायचा आहे. भविष्याच्या भीतीने राणीने मोठा अपराध केला. मच्छिंद्रनाथांचे मूळ शरीर तिने नष्ट केले. ही घटना कैलासावर पोहोचली. शिवशंकराच्या आज्ञेने मच्छिंद्रनाथांचे अवशेष सुरक्षित ठेवले गेले. गोरक्षनाथांनी अपार पराक्रम करून ते परत मिळवले. 12 वर्षाची मुदत संपत आली. मच्छिंद्रनाथांनी राजपुत्र धर्मनाथाचा राज्याभिषेक केला आणि मूळ देहात पुन्हा प्रवेश केला. राजाचा देह निष्प्राण झाला. धर्मनाथाला सर्व सत्य समजले. त्याने गुरूंवर अपार श्रद्धा ठेवली. पुढे धर्मनाथाने राज्य उत्तम प्रकारे चालवले. प्रजा सुखी होती. त्याने माता रेवतीची सेवा केली. पुत्राला राज्य देऊन स्वतः वैराग्य स्वीकारले. माघ शुद्ध द्वितीयेच्या दिवशी गोरक्षनाथांनी धर्मनाथाला गुरु दीक्षा दिली. स्वतः प्रसाद वाटला. देव मानव सर्वजण प्रसादासाठी आले. त्या दिवसापासून माघ शुद्ध द्वितीया धर्मनाथ बीज म्हणून ओळखली जाऊ लागली. या दिवशी जो श्रद्धेने उत्सव करतो, भोजन दान करतो, त्याच्या घरी दुःख, दारिद्र्य, रोग आणि संकटे दूर राहतात व सुख समाधान नांदते. ही